तुम्हाला मी आता एक नवीन व्ह्यू शेअर करतोय. जसं की तुम्हाला माहीत असेल मी काल व्ह्यू दिला होता इथून बाईंगचा गोल्डमध्ये. हा 5 मिनिटाचा चार्ट आहे. तर 5 मिनिटाच्या चार्टमध्ये आपलं टार्गेट कंप्लीट झालं आहे आणि 15 मिनिटाच्या चार्टमध्ये बघायला गेलं तर आपलं 50% टी-पी कंप्लीट झालेलं आहे. बघू शकता. आणि त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला ही पण एक काल परवा नवीन गोष्ट शिकायला भेटली, की एक खूप मोठे पॉईंट्स जेव्हा आपल्याला भेटते एखाद्या रेंजमधून किंवा एखादी कॅन्डलमधून, तर तेव्हा आपण 50% टी-पी ठेवायचा असतो. कमी टाईम फ्रेममध्ये जाऊन आपण ते स्ट्रक्चर आखायचं कॅल्क्युलेशननुसार ते कंप्लीट होतं. जसं की 15 मिनिटांमध्ये 50% टी-पी कंप्लीट झालं आणि इथं बघू शकता आणि 5 मिनिट्समध्ये पूर्णपणे आपल्याला टी-पी एकदम डन भेटलेला आहे. इथून एक सेलिंग पण आपल्याला होती, पण आपण इथे कॅप्चर करू शकलो नाही. तर इथून बाईंग आपल्याला भेटलेली आहे. आता बघू शकता बाईंगची अपॉर्च्युनिटी एकदम परफेक्ट आपल्याला भेटलेली आहे. ह्या कॅन्डलनुसार हे रेड कॅन्डल लो कॅन्डल आहे. तर हे रेड कॅन्डलनुसार इथून स्ट्रक्चर जेव्हा मी मॅपिंग केलं, सॉरी स्ट्रक्चर जेव्हा मी आखलं, तर तेव्हा आपल्याला इथून एक बाईंग भेटलेली आहे. मार्केट मुवमेंट पण चांगलं देतं आहे. आपण ह्याचा नाही का ग्रुपवरती एकदा टाकूया. आपल्या ग्रुपवरती पण एकदा मी टाकतो. सेकंड थिंग, BTCचा चार्ट आपण एकदा चेक करूया. BTCच्या चार्टमध्ये काय सांगतो ते. ते कोण यूज करतं? जाऊ दे चला. तर बघा, पहिली गोष्ट तर बघा आपल्याला इथून सेलिंगला अपॉर्च्युनिटी भेटलेली नाही. इथून सेलिंग आपल्याला घ्यायची होती, पण सेलिंगची अपॉर्च्युनिटी आपल्याला इथे भेटली नाही. तर त्याच्यामुळं आपण ह्या पॉईंटला सेलिंगला बसलो. तुम्हाला सांगतो, आय थिंक माझा लॅपटॉप कोणतरी वापरतोय वाटतं तिकडे ऑफिसमध्ये. माझी आय डी तिथं लॉग इन आहे ना 2-3 ठिकाणी. शेट यार, जाऊ दे ठीक आहे. अरे इग्नोर करू आपण या गोष्टीला. मी नाही का एक छोटासा पॉज घेतो, पास्ट बदलतो त्याचा, नंतर आपण बोलू. आता मी तुम्हाला संजय सांगत होतो की मी इथून एक सेलिंगला बसलो होतो. तर का बसलो होतो, कारण की इथून जो आपल्याला पॉईंट भेटला नव्हता सेलिंगचा, कारण ही पूर्ण मुवमेंट आपली मिस झाली. प्रिडिक्ट केलं होतं आपण की इथून मार्केट सेलिंगला जाणार आहे, पण सकाळी उठून बघितलं तर मार्केट इथं कुठं होतं. त्याच्यामुळं आपल्याला परफेक्ट एंट्री इथं बसली. कारण काय आहे, कालपासून काय होतं आहे, मी जेव्हा पण एंट्री माझा ओव्हरऑल व्ह्यू तर डाऊन साईडचाच आहे. माझे व्ह्यू कधी चुकीचे जात नाही रेंज कॅल्क्युलेशननुसार. पण माझे एंट्री नाही का दरवेळी चुकीचे राहतात, कारण एस-एल काही मोठा होतो काही वेळेस. तर त्याच्यामुळे मी नाही का एंट्री सेफ झोनला घ्यायचा प्रयत्न करतो, नाहीतर अन्यथा एंट्रीच घ्यायला नको. तर सगळ्यात पहिल्यांदा तर इथं मी काय केलं होतं, इथं मी एंट्री घ्यायचा प्रयत्न केला होता, पण इथं ही जेव्हा कॅन्डलने ब्रेक केलं ना, तर त्याच्यामुळे थोडंसं डाऊट आला माझा. मग परत एकदा मार्केटला वाट बघितली थोडीशी. मार्केट खाली गेलं, परत जेव्हा वर आलं ह्या पॉईंटला पिन पॉईंटपासून टच करत जेव्हा मार्केट खाली क्लोजिंग झालं, तर तेव्हा मी इथं एंट्री घेतली. तर तुम्हाला तेही दाखवतो. हे बघा माझी आता सध्या एंट्री सुरू पण आहे. माझी एंट्री बघू शकता ह्याच कॅन्डलला घेतलेली आहे. कोणतं कॅन्डल बघू शकता, ह्याच कॅन्डलला. ही जी मिडल कॅन्डल आहे, हे मिडल कॅन्डल 50% इथंच एंट्री घेतलेली आपण. इथं एंट्री घेतली आणि टार्गेट जे ठेवलं इथंपर्यंत ठेवलं आहे, जे की ह्याचं 100% आहे. आणि हे 50%ला पण मी इथं मेसेज लावून ठेवला आहे, जेणेकरून मला मेसेज येईल इथं 50%ला मार्केट आल्यानंतर. कारण का की ते एकदा रिजेक्शन मारलेलं ऑलरेडी कॅन्डलनी. मे बी असं होऊ शकतं की मार्केट इथं येऊन एक कॅन्डल फॉर्मेशन तयार करून एक इथून एक बाईंगचा मुवमेंट देऊ शकते, कारण हे 75% आहे. 75%ला पण मार्केट रिजेक्शन मारू शकतं. होऊ शकते, चान्सेस तसे कमीच आहेत, पण मे बी होऊ शकतं ते. पण आपण तर फुल टार्गेटला बसलेलो आहे. आपण तरी एकदा एक मेसेज बॉक्स तर लावलेला आहे. इथे आले की एकदा मेसेज पडेल आपल्याला आणि आपण एकदा इथं लाईव्हला असं नाही तर चार्टवर, कारण जेव्हा आपल्याला कळेल की इथं कॅन्डल बिहेवियर बाईंगची चालली, तर आपण इथे एक्झिट होऊन जाऊ. अन्यथा माझा जो टार्गेट पॉईंटच आहे, सॉरी जो टार्गेट पॉईंट आहे तो फुल आहे, एक $9.8 आहे आणि एस-एल जो आहे तो $1.27 आहे. टोटल आपलं जे रिस्क रिवॉर्ड जे आहे या ट्रेडमध्ये आहे 7.23. ओके, दॅट्स इट. हा आजचा व्ह्यू आहे, हा आजचा ट्रेड आहे. आणि गोल्डचं मी तुम्हाला सांगितलं आता गोल्डचं काय व्ह्यू आहे, तर ते एकदा तुम्हाला मी रिवाईज करून देतो. इथेरियम तर खूप झालं. इथेरियम पण आपण एकदा चेक करूया. बघू शकता गोल्डचा व्ह्यू. परत एकदा मार्केट टॅप आणि एंट्री द्यायला आलं. ओके, जेव्हा मार्केट नाही का ही जी रेड लाईन आहे ना, किंवा ही जी दिसते ना, तुम्हाला मी दाखवतो इथं. हां, ही लाईन आहे ना, जेव्हा मार्केट ह्या लाईनच्या खाली कोणतीही कॅन्डल क्लोज करेल ना, तेव्हा समजायचं की अजून मार्केट डाऊन जाणार आहे. ह्या कॅन्डलच्या वर जोपर्यंत मार्केट वर क्लोजिंग देते कॅन्डल,
तोपर्यंत आपण गृहीत धरू शकतो की ही रेंज पूर्णपणे पेंडिंग आहे, तर ही रेंज कंप्लीट करण्यासाठी मार्केट येणार आहे. त्याच्यामुळे माझं पूर्णपणे व्यू तर आता सध्या बाईंगचंच आहे, जोपर्यंत कॅन्डल ह्या लाईनीच्या खाली क्लोजिंग होत आहे तोपर्यंत तरी. चला आता आपण एक काम करूया, इथिरियमचं चार्टचं आपण ॲनालिस करूया. तुम्हाला सांगतो मी कसं ॲनालिस करतो. हा टी डी एलचा टी डी एलची ही आहे फिबोनाची लेवल आहे, जी की सेल्फ मेड आहे पूर्ण. ठीक आहे, आजची तर लेवल भेटली 26.30. ओके, ओपनिंग लेवल ही इथून बघितलं तर गॅप पेंडिंग आहे तरी पण थोडासा इथं नाही. म्हणजे 25% इथं मार्केटने ब्रेक केलं आहे. एक लाईन सपोर्ट लाईन आहे. इथं जेव्हा आपण एक प्लस मायनस एरिया जेव्हा मिळवतो तेव्हा इथं 50%ला मार्केटने टॅप करून वर गेलेला आहे. ह्या 50%ला ब्रेक केलेलं बघू शकता याला. इथून जेव्हा आपण बघतो एक रेंज दिसते आपल्याला, जी इथंपर्यंत इथं येऊन एक डाऊन साईडचा फॉलचा इशारा तर करते. कॅन्डल ह्याच्यावर क्लोजिंग होत असेल तर नाही मे बी इथं बाईंगची एंट्री सांगते. जर सपोज की कॅन्डल ह्या रेड लाईनच्या वर क्लोज होत असेल, मे बी मार्केट इथून जस्ट ह्याच्या इथं लोलाच ठेवायचं आणि इथंपर्यंत एक टी पी देईन अशी संभावना सांगते. टी पी जो आहे तो टी पी इथंपर्यंत येऊ शकतो. सेकंड कॅन्डल पण वाढ बघूया आपण. सेकंड कॅन्डल ह्याच्यावरती क्लोज व्हायला पाहिजे. आय थिंक सेकंड कॅन्डल नाही का, ह्या फर्स्ट कॅन्डलच्या म्हणजे ह्या कॅन्डलच्या 50%ला टच करून बाईंगची मुवमेंट देत. आय थिंक सो दॅट हां बघू शकतो. म्हणजे ॲक्च्युअली आपली एंट्री हीच राहणार आहे. 50% लेवल ही आहे. छोटासा मायनस एस एल गेला तर जाईल आपला. जोपर्यंत कॅन्डल आपल्या
एंट्री पॉईंटच्या वर क्लोज होत नाही तोपर्यंत आपण काही इथं बघू नाही शकत आहे बाईकचा व्यू. चला इथेरियमचं तर कॅन्डलवर डिपेंड आहे. BTCचं आपण बघूया, चेक करूया तर BTCचं काय फॉल्स होतं. 15 मिनिट्समध्ये येतो. ग्रेट फोन ओके आलं आपल्या जवळपासून. मी नाही का आता सध्या इथं पण एक्झिट होऊन एक प्रॉफिटमध्ये क्लोजिंग करू शकतो, पण माझं फुल टार्गेट जे आहे ते हे वालं आहे. त्यामुळे थोडंसं वेट करेन मी, कारण की काल पण तसं झालं तर काल पण मी 50%लाच क्लोज केलं तर मार्केट पूर्णपणे डिबे होतं. पेशन्स लेवल कमी होत्या माझ्याकडे. तर बघूया, चेक करूया आपण. दुसरी गोष्ट, मी लास्ट 100चा पण एक तुम्हाला व्यू शेअर केला होता, बघू शकता बाईंगचा. हा वाला 5 मिनिट्समध्ये. लास्ट 100चा पण मी काल एक बाईंगचा व्यू शेअर केला तुम्हाला, तुम्ही गेला नसाल तर बघू शकता. परफेक्टली एंट्री बघू शकता आपली. एंट्री पॉईंट मी तुम्हाला सांगितलं होतं, SL कुठे ठेवायचं हे सांगितलं होतं, आणि TP पण कंप्लीट झालं आहे. तसं मार्केट ॲक्च्युअलमध्ये खूप मोठी मुवमेंट दिली बाईंगची, पण आपल्या रेंजनुसार तर आपल्या TP इथे दिलेलं आहे मार्केटने. बाकी एकनेसमध्ये काय चालू आहे? ओके चालेल, ठीक आहे. बघूया आता. मी आता इथं काय करणार आहे, तुम्हाला सांगतो आहे आता, एकदा परत एकदा रिवाईज करून देतो, कारण हा व्हिडिओ मी इथे एंड करतो आहे आता. 50 मिनिट्समध्ये. तर बघा, मी आता सध्या नाही का इथं क्लोजिंग करणार आहे, की कॅन्डल बिहेवियर पहिल्यांदा मी चेक करणार आहे. कॅन्डल बिहेवियर सपोज इथं बाईंगच्या बनायला लागला तर मी इथून एक्झिट होऊन जाणार आहे. आणि सपोज ह्याला कॅन्डल पूर्णपणे ही जी लाईन दिसते ना, ह्या लाईनीच्या तुम्हाला मी आखून दाखवतो. ही रेड लाईन आहे ना, ह्या रेड लाईनच्या खाली कोणतीही कॅन्डल क्लोज होत असेल तर मी डोळे बंद करून इथं खालीपर्यंत TP याची वाट बघणार आहे. ह्याच्यावरती समजा सपोज ह्या 2 ते 3 कॅन्डल ह्याच्या खाली येऊन लिक्विडिटी ग्रॅप करून बाईंग साईडला किंवा ह्या रेड लाईनच्या वर क्लोजिंग करत असेल तर प्रॉपरली मार्केट सांगत आहे की इथून मार्केट बुलिश होणार आहे, कारण इथं पहिलंच एक सपोर्ट घेतलेला आहे मार्केटने. तर त्याच्यामुळे इथं आपण रिस्क नाही घेऊ शकत. तर आपण इथं नाही पहिले कॅन्डल फॉर्मेशन चेक करणार त्याच्यानुसार. सपोज इथं मी ही सपोज जसं मी इथं कॅन्डल क्लोज केली किंवा माझा इथं ट्रेड क्लोज केला तर माझं $3 ते $4 प्रॉफिट आहे. ते इथं आपण चेक करूया तरी एकदा. मे बी $4 आहे ते. इथं आहे ना, ह्या ग्रीन कॅन्डलच्या लोला हां $4.5 आहे. ओके, एक $4.5 आपण एक इथून होऊन जाऊ. एकदा चेक करूया कॅन्डल फॉर्मेशन काय म्हणतात ते. SL तरी ट्रेल करावं का, मग काय वाटतं तुम्हाला एवढं? SL कुठं आहे? ह्या रेड लाईनच्या वर एकदा चेक करूया. SL बरोबर आहे का आपला? इथं SL आपला इथं SL 75% कुठं आहे याच्या? आहे बरोबर आहे तसं. SL पण मे बी थोडंसं रिस्कीच आहे. ओके, आपण SL पण इथं ट्रेल केलेलं काहीच, आणि TPचं बघू, कारण व्हिडिओची लेंथ तशी मोठी होत चालली आहे, मार्केटला यायला वेळ आहे भरपूर, त्यामुळे बरोबर नाही म्हणून आपण व्हिडिओ ते इथंच एक्झिट करूया. बाय.